नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. या देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली 1952 साली आणि त्यानंतर जवाहरलाल नेहरू पंतप्रधान पदावर विराजमान झाले. पंतप्रधान पदावर सर्वाधिक काळ विराजमान असलेला नेता हा लौकिक नेहरू यांच्या नावावर जमा आहे. 4398 दिवस ते पंतप्रधान पदावर होते. नरेंद्र मोदी यांनी आज या विक्रमाची बरोबरी केलेली आहे. उद्या ते हा विक्रम मोडीत काढणार आहेत. पंतप्रधान पदावर राहून मोदींनी केलं काय? मोदी विरोधकांचा हा अत्यंत लाडका प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याची आज संधी आहे. मोदी यांचा सत्ताकाळ 12 वर्षाचा आहे. काँग्रेसचा एकूण जो सत्ताकाळ आहे तो जवळजवळ 6 दशकांचा आहे. या दोन्ही सत्ता काळामध्ये जी कामं केली ती जर एका तागडीमध्ये तोडण्याचा प्रयत्न केला तर मोदी निश्चितपणे भारी ठरतात. आज याच विषयावर आपण बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. नरेंद्र मोदी 2014 साली देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाले. तोपर्यंत देशाच्या स्वातंत्र्याला 67 वर्ष झाली होती. परंतु तेव्हाही 60% लोकांकडे शौचालय नव्हती. लोक उघड्यावर शौच करत होते आणि उघड्यावर शौच ही देशाची खूप मोठी आरोग्य समस्या बनली होती. महिलांसाठी तर हा खूप अडचणीचा मुद्दा होता. त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता आणि नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काही वर्षामध्ये हा प्रश्न निकाली काढला. देशामध्ये 55% घरं अशी होती की ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नव्हतं. फक्त 17% घरामध्ये नळाचं कनेक्शन होतं, म्हणजे पाण्याचा जो नळ असतो. आणि 18,000 गावं अशी होती की ज्या गावामध्ये वीजच नव्हती. अत्यंत किरकोळ प्रश्न होते. म्हणजे 67 वर्षाच्या काळामध्ये खरं तर हे प्रश्न सुटले पाहिजे होते, परंतु ते प्रश्न सोडवण्यात आले नाहीत. ते प्रश्न भिजत ठेवण्यात आले आणि नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये हे प्रश्न जवळजवळ पूर्णपणे सोडवलेले आहेत. नरेंद्र मोदी त्यांच्या दुसऱ्या टर्म पर्यंत प्रत्येक जाहीर सभेमध्ये अत्यंत अभिमानाने सांगायचे की मी या देशामध्ये 11 कोटी शौचालयाची निर्मिती केली. आणि काँग्रेस नेते नेहमीच त्यांची खिल्ली उडवायचे. ते सवाल करायचे की शौचालय बांधली हा काही जाहीर सभेमध्ये सांगण्याचा मुद्दा आहे का? हे तेच काँग्रेसवाले होते ज्यांना त्यांच्या 6 दशकांच्या सत्ता काळामध्ये या देशामध्ये प्रत्येक घराला एक शौचालय देता आलं नाही. 60% लोक उघड्यावर शौच करत होती. हे तेच काँग्रेस समर्थक आहेत जे कायम दावा करत असतात की नेहरूंनी IIT निर्माण केल्या, नेहरूंनी IIM निर्माण केल्या. परंतु त्याच नेहरूंच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सत्ता काळामध्ये त्यांना सर्वसामान्य लोकांसाठी शौचालय बांधता आली नाही. 60% लोक शौचालयापासून वंचित होती. हे मात्र स्वीकारता येत नव्हतं. नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीच्या सत्ता काळामध्ये अत्यंत साधी सोपी कामं केली. अशी कामं जी काँग्रेसला त्यांच्या 6 दशकांच्या सत्ता काळामध्ये करता आली नव्हती. ती अशी कामं होती ज्याचा संबंध सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी होता. सर्वसामान्य माणसाचं जीवन या सुविधांमुळे सुसह्य झालं असतं, परंतु काँग्रेसने या कामांकडे दुर्लक्ष केलं. मोदी यांनी 11 कोटी शौचालय बांधली, गरिबांसाठी 4 कोटी घरं बांधली, नळपाणी योजना देशातल्या 80% घरापर्यंत नेली. नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान होते ज्यांनी विचार केला की या देशामध्ये प्रत्येक गरीबाला बँक खातं हवं. त्यांनी जनधन योजना राबवली आणि या देशामध्ये 52 कोटी जनधन खाती खोलण्यात आली. आता शौचालय आणि घराची जी चर्चा आहे ती मागे पडलेली आहे. अलीकडे देशामध्ये चर्चा होते AI ची, सेमीकंडक्टरची. देशामध्ये चर्चा होते क्वांटम मिशनची, चांद्रयानची, गगनयानची. देशामध्ये तंत्रज्ञानाबद्दल चर्चा होते. अशा प्रकारची चर्चा होते की देश 2047 पर्यंत विकसित देश कशा प्रकारे बनू शकेल. 2014 पूर्वी या देशामध्ये फक्त 74 विमानतळं होती. आज त्या विमानतळांची संख्या 160च्या पुढे गेलेली आहे. 2014 मध्ये या देशामध्ये मेट्रोचं नेटवर्क फक्त 250 किलोमीटर पर्यंत होतं. आज देशाच्या 20 शहरांमध्ये जवळजवळ 1000 किलोमीटर पर्यंत हे मेट्रो नेटवर्क पसरलेलं आहे. बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन जी आहे ती 2027च्या सुरुवातीपासून सुरू होणार आहे. या देशामध्ये बुलेट ट्रेन आली पाहिजे असा विचार करणारे नरेंद्र मोदी हे पहिले नेते आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प जेव्हा त्यांनी हाती घेतला तेव्हा देशातल्या अनेक नेत्यांनी या प्रकल्पावर टीका केली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे एक नेते आहेत. त्यांनी प्रश्न विचारला की या देशाला बुलेट ट्रेनची गरज काय? बुलेट ट्रेनमुळे मुंबई अहमदाबाद हे जे अंतर आहे ते 2 तासात कापलं जाणार आहे. झपाट्याने प्रवास ही काळाची गरज आहे. हे नेते जे बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध करत होते ते दर उन्हाळ्याच्या काळामध्ये परदेशामध्ये जातात आणि परदेशामध्ये तिथल्या ट्रेनमध्ये फिरतात, बुलेट ट्रेनमध्ये फिरतात आणि भारतात आल्यानंतर परदेशामध्ये किती सुविधा आहेत याचं कौतुक करतात. परंतु या सुविधांचा लाभ जेव्हा देशातल्या सर्वसामान्य माणसाला मिळणार आहे अशा प्रकारचा विचार नरेंद्र मोदी करतात, तेव्हा हेच नेते नरेंद्र मोदी यांच्या त्या प्रयत्नांवर टीकेचे बाण सोडतात. बुलेट ट्रेन ही परिवहन क्षेत्रामध्ये झालेली क्रांती आहे. मुंबई अहमदाबाद हा पायलट प्रोजेक्ट आहे. मुंबई अहमदाबाद हा बुलेट ट्रेन प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा या 2 शहरांमध्ये जे अंतर आहे ते अवघ्या 2 तासामध्ये म्हणजे 1 तास 57 मिनिटांमध्ये
कापता येईल. हा पायलट प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत. मुंबई पुणे बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे, पुणे हैदराबाद आहे, लखनौ दिल्ली आहे. लखनौ दिल्लीचं अंतर बुलेट ट्रेनने फक्त 2 तासात कापता येईल. पुणे हैदराबादचं अंतर फक्त 2 तासात कापता येईल. मुंबई पुणे हे जे अंतर आहे ते अवघ्या 48 मिनिटांमध्ये कापता येईल. मोदींच्या कार्यकाळामध्ये परिवहन क्षेत्रात अभियांत्रिकीचे अनेक चमत्कार देशाला पाहायला मिळाले. चिनाब नदीवर सगळ्यात उंच पूल बांधण्यात आलेला आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर देशातला सगळ्यात लांब पूल बांधण्यात आलेला आहे. रेल्वे टनलमध्ये उधमपूर श्रीनगर बारामुल्ला हा जो टनल आहे तो सगळ्यात लांब आहे. 12.77 किलोमीटर अशी याची लांबी आहे. रस्त्यावरचं सगळ्यात लांब टनल श्यामाप्रसाद मुखर्जी टनल तो सुद्धा काश्मीरमध्ये आहे. त्याची लांबी आहे 9.28 किलोमीटर. मोदींच्या सत्ता काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मास स्केलवर कामं झालेली आपल्याला पाहायला मिळतात. 58,000 किलोमीटर नव्या हायवेची निर्मिती झालेली आहे. 37,000 किलोमीटर रेल्वेचे नवे ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत. रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन 99.4% पूर्ण झालेलं आहे. जगाचा विचार करता हा आकडा खूप मोठा आहे. युके मध्ये फक्त 30% रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. जर्मनीमध्ये हे प्रमाण फक्त 60% इतकं आहे. देशामध्ये खोल पाण्याची बंदरं नव्हती. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये या बंदरांची निर्मिती सुरू झाली. केरळच्या विझिंगममध्ये आपण खोल पाण्याच्या बंदराची निर्मिती केलेली आहे आणि हे बंदर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा खूप मोठा लाभ मिळतोय. वाढवणमध्ये खोल पाण्याच्या बंदराची निर्मिती सुरू आहे. ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या अंतर्गत आपण ट्रान्सशिपमेंट टर्मिनलची निर्मिती करतोय आणि परिवहन क्षेत्रामध्ये ही जी क्रांती होते त्याचा फायदा निश्चितपणे देशाच्या अर्थकारणाला होतोय. देशाच्या अर्थकारणाला या परिवहन क्षेत्रामध्ये झालेल्या कामांमुळे प्रचंड मोठी गती येणार आहे. सेमीकंडक्टर या विषयावर मी अनेक व्हिडिओ केलेले आहेत आणि मी वारंवार सांगितले की 2014 पूर्वी आपण सेमीकंडक्टर चिपसाठी अन्य देशांवर अवलंबून होतो. या देशामध्ये सेमीकंडक्टर चिपची निर्मितीच होत नव्हती. सेमीकंडक्टर चिपचं इकोसिस्टीम या देशामध्ये शून्य होतं. नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर इंडिया सेमीकंडक्टर मिशन 1.0 राबवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की या देशामध्ये सेमीकंडक्टरचे 12 प्लांट सुरू करण्यात आले. त्यापैकी 2 प्लांट कार्यान्वित झालेले आहेत. मायक्रॉन टेक्नॉलॉजीचा 28 फेब्रुवारी 2026 रोजी प्लांट कार्यान्वित झाला आणि केन्स टेक्नॉलॉजीचा जो प्लांट आहे तो 31 मार्च 2026 रोजी कार्यान्वित झाला. या वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी 2 प्लांट कार्यान्वित होतील आणि 2027 मध्ये उरलेले प्लांट कार्यान्वित होतील आणि याच्यामुळे सेमीकंडक्टर चिपच्या निर्मिती क्षेत्रामध्ये भारताने अत्यंत दमदार पाऊल टाकलेले आहे. आपल्या गरजेच्या 50% चिप 2027-28 पर्यंत आपण या देशामध्येच निर्माण करू शकू अशा प्रकारची परिस्थिती आहे. अनेक नव्या क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी देशाला सुरुवात करून दिली आणि पुढे नेलं आणि या बाबतीत जेव्हा चर्चा होते तेव्हा मोदींचे विरोधक तुलना करायला लागतात तैवानशी, तुलना करायला लागतात दक्षिण कोरियाशी, तुलना करायला लागतात चीनशी. त्यांना हे कळत नाही की या सगळ्या देशांनी सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये सुरुवात केली 1980-90च्या दरम्यान, म्हणजे आपल्या 30 वर्ष 40 वर्ष आधी, आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ते पुढे आहेत. आपण सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये कधी सुरुवात केली? आपण सुरुवात केली 2014 नंतर. गेल्या काही वर्षामध्ये आपण या क्षेत्रामध्ये जी झपाट्याने प्रगती केलेली आहे त्याला अक्षरशः तोड नाहीये आणि खरं तर त्याचं जेवढं कौतुक झालं पाहिजे तेवढं होताना दिसत नाहीये. राहुल गांधी त्यांनी काही दिवसापूर्वी प्रश्न विचारला होता की ड्रोन निर्मितीच्या क्षेत्रामध्ये चीनने किती आघाडी घेतली आहे बघा. तुमचा सत्ता काळ होता तेव्हा तुम्ही काय केलं ते सांगा ना. नरेंद्र मोदी यांनी किमान सुरुवात तरी केलेली आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या सत्ता काळामध्ये सर्वच तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने जी प्रगती केलेली आहे ती अत्यंत वाखाणण्यासारखी प्रगती आहे. युपीएच्या काळामध्ये तर काँग्रेसने ते झोपा काढत होते आणि फक्त घोटाळे करत होते. राहुल गांधी त्याचं उत्तर कधी देत नाहीत की 2004 ते 2014 या काळामध्ये तुम्ही देशाला किती पुढे नेलं, तुम्ही काय केलं, यांनी काय केलं, यांनी फक्त घोटाळे केले. केंद्र सरकारचे जे अत्यंत बुद्धिमान आणि कार्यक्षम मंत्री आहेत त्याच्यामध्ये अश्विनी वैष्णव यांचं नाव घेतलंच पाहिजे. ANI वर काल स्मिता प्रकाश यांनी अश्विनी वैष्णव यांची एक मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीच्या क्षेत्रामध्ये, निर्यातीच्या क्षेत्रामध्ये भारताने जी भरारी घेतली आहे त्याची व्यवस्थित आकडेवारी अश्विनी वैष्णव यांनी सादर केलेली आहे. ते असं म्हणतात की 2014 पूर्वी भारताकडून ज्या वस्तूंची निर्यात होते त्या यादीमध्ये पहिल्या 10 वस्तूंमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिकचं नाव नव्हतं, परंतु आता आपण जी निर्यात करतो त्याच्यामध्ये 3रं स्थान इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं आहे. आपली इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती 6 पटीने वाढलेली आहे, आपली निर्यात 8 पटीने वाढलेली आहे. आपण इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीच्या माध्यमातून देशामध्ये 25 लाख नवे रोजगार निर्माण केलेले आहेत. आज आपल्या देशामध्ये 33 कोटी मोबाईलची निर्मिती होते. जेव्हा ही आकडेवारी आपण सांगतो तेव्हा मोदी विरोधक कायम दावा करत असतात की ही स्क्रू ड्रायव्हर टेक्नॉलॉजी आहे. स्क्रू ड्रायव्हर टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
त्यांचं असं म्हणणं आहे की आपण चीनमधून सुटे भाग मागवतो आणि त्या सुटे भागांना जोडून आपण त्यांची निर्यात करतो. सुरुवातीच्या काळामध्ये हे होत होतं, परंतु आता भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती होते. रेल्वेचं उदाहरण अश्विनी वैष्णव यांनी दिलेलं आहे. ते असं म्हणाले की आपण जेव्हा एका रेल्वेची निर्मिती करतो त्याच्यामध्ये 45% खर्च इलेक्ट्रॉनिक्सवर होत असतो. पूर्वी आपण या उपकरणांची आयात करत होतो, परंतु आज आपण ही उपकरणं निर्माण करतो आणि फक्त निर्माण नाही करत, आपण इटली, फ्रान्स, जर्मनी या देशांना, अमेरिकेला सुद्धा या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात करतो ज्यांचा संबंध रेल्वेशी आहे. राहुल गांधी यांची विधानं ऐकल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतोय की हे विरोधी पक्ष नेते आहेत की देशविरोधी नेते आहेत. ड्रोनच्या निर्मितीवरून सुद्धा राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. ते असं म्हणाले होते की चीन या क्षेत्रामध्ये खूप पुढे गेलेलं आहे. राहुल गांधी जेव्हा अशा प्रकारची विधानं करतात तेव्हा त्यांना कोण प्रश्न विचारत नाही की तुमच्या सत्ता काळामध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये काय दिवे लावलेत. युपीए सरकार 10 वर्ष या देशामध्ये सत्तेवर होतं. राहुल गांधी यांचे पिताश्री सत्तेवर होते, त्यांच्या आजी सत्तेवर होत्या, त्यांचे पणजोबा सत्तेवर होते. त्यांच्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलं होतं. बरं, आता ड्रोन टेक्नॉलॉजी नवी टेक्नॉलॉजी आहे असं आपण धरून चालूया, परंतु युपीए जेव्हा सत्तेवर होती तेव्हा तर ही टेक्नॉलॉजी अस्तित्वात होती. त्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारने काय दिवे लावले. क्लीन एनर्जीच्या क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी जे काही काम केलंय त्याच्यावर तर मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचा एक छोटासा आकडा तुम्हाला सांगतो. सौर ऊर्जेमध्ये भारताची जी स्थिती होती 2014 मध्ये, आपण 2.6 गिगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करत होतो. गेल्या 12 वर्षात आपण हे प्रमाण किती वाढवलंय. आज आपण 110 गिगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करतोय. आपण जबरदस्त झेप घेतलेली आहे. अणु ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण मोठी कामगिरी करण्याच्या बेतात आहोत. आपण खासगी कंपन्यांना या क्षेत्रामध्ये संधी दिलेली आहे आणि जेव्हा खासगी कंपन्या एखाद्या क्षेत्रामध्ये येतात तेव्हा काय होतंय आपल्याला माहिती आहे. गेल्या 12 वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जी कामगिरी केली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे. मग क्षेत्र वस्तू उद्योगाचं असो, ऑटोमोबाईलचं असो किंवा डिफेन्सचं. 2014 पूर्वी आपली जी संरक्षण निर्यात होती ती फक्त 700 कोटीची होती. आयातीवरच आपला भर होता. निर्मितीचा तर प्रश्नच येत नाही. आज आपण निर्मिती सुद्धा करतोय आणि 38,000 कोटीची निर्यात आपण केलेली आहे. म्हणजे किती मोठी भरारी आपण घेतली आहे तुमच्या लक्षात येईल. 2014 पूर्वी या देशामध्ये इंटरनेट युजर होते 25 कोटी. आज ते झालेले आहेत 1 अब्जच्या पलीकडे. रोज आपण 68 कोटी डिजिटल पेमेंट करतो. म्हणजे मी तुम्हाला आकडा सांगतोय डिजिटल पेमेंटचा. रोज एवढी डिजिटल पेमेंट भारतामध्ये होतात. बरं, ही तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आपण झेप घेतलेलीच आहे, परंतु शेतीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण अव्वल आहोत. आपण गहू, तांदूळ, साखर, मका, सोयाबीन या सगळ्या शेती उत्पन्नांमध्ये आपण नंबर 1 आहोत. अर्थतज्ञ पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा समावेश फ्रॅजिल 5 मध्ये व्हायचा. म्हणजे डळमळीत असलेल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होता. मोदींच्या कार्यकाळामध्ये आपण 5व्या नंबरपर्यंत पोहोचलो. आता पश्चिम आशियामध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आपण थोडे खाली आलेलो आहोत, म्हणजे 6व्या नंबरवर आहोत. परंतु आपली जी अर्थव्यवस्था आहे ती खूप वेगाने वाढते. 2025-26च्या अखेरच्या तिमाहीमध्ये आपण 7.8 विकास दर गाठलेला आहे आणि आपला वर्षभरातला एकूण जो विकास दर आहे तो आहे 7.6. म्हणजे आपण जबरदस्त कामगिरी करतोय. जगामध्ये जेव्हा विकास दर 1.5%, 2% किंवा नकारात्मक आहे त्यावेळी भारताचा विकास दर एवढा असणं म्हणजे निश्चितपणे कौतुकास्पद आहे. अमेरिकेने टेरिफ लादून आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेतलं पाहिजे खरं तर. परंतु हे टेरिफ लादल्यानंतर सुद्धा आपल्याला फार फरक नाही पडला. आपली निर्यात वाढते, आपला विकास दर वाढतोय, आपला खजिना भरलेला आहे. इतकं मोठं संकट पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेलं आहे. क्रूड तेलाचे भाव प्रचंड कडाडलेले आहेत, तरी सुद्धा आपला खजिना व्यवस्थित भरलेला आहे. म्हणजे आपल्याला कोणत्याही आर्थिक संकटामध्ये एक जबरदस्त सुरक्षा कवच मोदींनी निर्माण केलेलं आहे आणि ते कवच म्हणजे आपला भरलेला खजिना. कधी कधी मी विचार करतो की नरेंद्र मोदी यांनी केलेली अनेक कामं अशी आहेत की ज्याच्यासाठी 1 पैसा खर्च करण्याची गरज नव्हती. किंबहुना ती जर केली नसती तर देशाचे पैसे खर्च होत राहिले असते. उदाहरणार्थ या देशामध्ये 1600 अनावश्यक कायदे होते ज्याचा विचार याच्यापूर्वी कोणत्याही सरकारने केला नाही. नरेंद्र मोदी यांनी हे कायदे मोडीत काढले, केराच्या टोपलीमध्ये फेकून दिले. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये कलम 370 रद्दबातल करण्यात आलं. सुधारित नागरिकत्व कायदा आणला. नरेंद्र मोदी यांनी सुधारित वक्फ कायदा आणला. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये आता समान नागरी कायदा येऊ घातलेला आहे. मोदींच्या सत्ता काळामध्ये अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती झाली. हिंदूंना न्याय मिळवून देण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलं. काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये विपरीत परिस्थिती होती. डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि ते जाहीरपणे असं सांगायचे की या देशाच्या संसाधनांवर पहिला अधिकार जर कोणाचा असेल तर तो अल्पसंख्याकांचा अधिकार आहे. हे चित्र आता पूर्णपणे बदललेलं आहे.
या देशामध्ये काँग्रेसने एक कट राबवला होता. या देशात हिंदूंना दुय्यम नागरिक बनवण्याचा, आणि तो कट नरेंद्र मोदी यांनी पूर्णपणे उधळून टाकलेला दिसतो. युपीएच्या सत्ता काळामध्ये काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांचा नंगा नाच सुरू होता. तिथे पाकिस्तान समर्थकांची आंदोलनं चालायची, दगडफेक चालायची. ही मंडळी जाळपोळ करायची, आणि जाळपोळ कोणावर करायची? आपल्या सुरक्षा दलांवर. आता ते चित्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसतंय. तिथली जनता रस्त्यावर उतरली आणि ती आंदोलन कोणाच्या विरोधात करते? आंदोलन करते पाकिस्तानी सरकारच्या विरोधात, आंदोलन करते पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात. आणि त्यांची मागणी काय आहे? त्यांची मागणी आहे त्यांना भारतामध्ये सामील व्हायचंय. हा फरक आहे काँग्रेस आणि मोदी यांच्या सत्ता काळामध्ये. काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये देशातल्या विविध राज्यांमध्ये, काश्मीरसह विविध राज्यांमध्ये हिंदू पलायन करतायत, अशा प्रकारचं चित्र होतं. मोदी यांच्या सत्ता काळामध्ये या देशातून बांगलादेशी पलायन करतायत असं चित्र दिसतंय. या देशामध्ये कोणी किती काळ सत्ता राबवली हा एखाद्या पक्षाच्या दृष्टीने कौतुकाचा विषय असू शकतो. सर्वसामान्य नागरिकाचा या प्रश्नाशी काही संबंध नाहीये. सर्वसामान्य नागरिकाच्या दृष्टीने संबंध कोणत्या गोष्टीचा आहे की जो सत्तेवर आहे त्यांनी कशा प्रकारे सत्ता राबवली आणि त्याने कोणाचं किती भलं केलं, जनतेचं किती भलं केलं. आणि मोदी यांच्या कार्यकाळाचा जर आपण विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर केवळ समाधानकारक नाहीये तर अभिमानास्पद आहे. मोदी यांनी सत्तेवर येऊन ती कामं केलेली आहेत जी याच्यापूर्वी एकतर झाली नव्हती, आणि झाली असली तर मंदगतीने झाली होती. मोदींनी त्यांची व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवली. मास स्केलवर त्यांनी विकास कामं केलेली आहेत, आणि या देशाचं रंगरूप गेल्या 12 वर्षामध्ये बदलताना या देशाच्या सर्वसामान्य जनतेला दिसतंय. मोदी सरकारने 12 वर्षामध्ये जे काही केलंय, ज्याला डोळे आहेत, ज्याचे डोळे उघडे आहेत, कान उघडे आहेत, त्याला हे सगळं दिसू शकतं, ऐकू येऊ शकतं. मोदी सरकारने जे काही केलंय आणि त्यातलं फार थोडं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न केला. जर सगळी कथा सांगायची झाली तर कदाचित वर्ष पुरणार नाही. परंतु मला असं वाटतं की ठळक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, आणि त्याच्यातून मोदी यांच्या कार्यकाळाचा एक छोटासा अनुभव, छोटीशी झलक आपल्याला मिळू शकते. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत, सबस्क्राईब करा बीज डंका, आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.